सनातन हिंदू धर्म की जय। सियावर रामचंद्र की जय। पुण्यश्लोक छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। गौ माता की जय। जय जय श्री राम। जय श्री राम। तर आज अकोले महाविद्यालय अकोले या ठिकाणी बजरंग दल व दुर्गा वाहिनी या शाखेचं उद्घाटन झालं आहे। या मार्फत विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये आपल्या धर्माची जागृती करण्याचं हे एक माध्यम आहे। आपण एक सुंदर अशा हिंदू धर्मामध्ये जन्म घेतला आहे, याविषयी आपल्याला अभिमान वाटावा यासाठी हे एक माध्यम आहे। तर माझी विनंती आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनींनी यात सहभाग घ्यावा व कोणाची काहीही अडचण असली तर आमच्याशी संपर्क साधावा। धन्यवाद। आज अगस्ती महाविद्यालय इथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल व दुर्गा वाहिनी यांचं उद्घाटन झालेलं आहे। तर आपण हिंदू धर्मात जन्म घेतला त्यामुळे तर तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थीने आमच्यासोबत संपर्क साधा। कोणती अडचण असेल तर आम्ही तुमच्या मदतीसाठी उभे आहोत। धन्यवाद। तुम्हाला काही असुरक्षितता वाटत असेल तर आपल्या संरक्षणासाठी आमच्याशी संपर्क करावा। आम्ही तुम्हाला हवी ती मदत करू आणि तुमचं नाव गुपित ठेवण्यात येईल अशी आमची इच्छा असेल तर तुम्ही सहभाग करावा ही आमची इच्छा। जय श्रीराम सर्वांना। आज आपल्या अगस्ती महाविद्यालय या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल व आपले दुर्गा वाहिनी या शाखेचं आपण उद्घाटन समारंभ केलेले आहे। तर या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांना कळण्यात येते की आपले जे काही विद्यालयामध्ये कोणत्याही गोष्टीची अडचण असो या कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर आपण सर्वांनी या विश्व हिंदू परिषद बजरंग दल व दुर्गा वाहिनी या शाखेशी संपर्क साधावे। जय श्रीराम। विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची आजची ही महाविद्यालयीन शाखेचं उद्घाटन आपण या ठिकाणी आज केलेलं आहे। तर या शाखेचं उद्घाटन कशासाठी तर या शाखेचं उद्घाटन आपल्या कॉलेजमध्ये येणारी आपली जी बहीण असेल तिला कोणत्याही प्रकारचं काही कोणा एका समाजाकडून म्हणा कोणा एखाद्या मुलांकडून कोणत्याही प्रकारची अडचण तिला येऊ नये। ती जशी घरातून येते तशी घरपर्यंत सुरक्षित परत गेली पाहिजे। यासाठी तिच्यासाठी कोणतरी संघटन एक पाहिजे। तर ते संघटन म्हणजे आपलं बजरंग दलाचं संघटन आहे। त्या संघटनेची आज या बजरंग दलाची स्थापना आपण या कॉलेजच्या माध्यमातून महाविद्यालयीन शाखेच्या माध्यमातून आपण आज महाविद्यालयाची शाखा इथे आज सुरू केलेली आहे, जेणेकरून कोणत्याच मुलीला इथे येणारी अडचण होणार नाही, मुलगी सुरक्षित असेल हेच एक आमच्या डोक्यात ध्येय आहे। त्यासाठी आम्ही या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे। जय श्रीराम। विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी व मातृशक्ती हे संघटन संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण भारताच्या बाहेरही 36 ते 38 देशांमध्ये हे सर्व हिंदूंसाठी काम करणारं संघटन आहे। आजकालच्या ह्या धावपळीच्या युगामध्ये आपण बघतो सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे मुली आहेत त्यांना खूप असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि आपण बघतो की आता कालच परवा पेपरला बातमी होती की 11वीच्या मुलांनी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। हे जे प्रमाण आहे की ज्यांना धर्माची समज नाही आणि ज्यांच्या मनामध्ये देशाविषयी धर्माविषयी प्रेम नाही त्यामुळं या सगळ्या गोष्टी घडतात आहे। आत्ता 15 दिवसापूर्वी अगस्ती महाविद्यालया ठिकाणी आम्ही एक संपर्क अभियान केलं होतं, त्यावेळेस बऱ्याच मुलांनी आणि मुलींनी नोंदणी पण केली। आम्हाला बरेचसे असे मुलांचे आणि मुलींचे रिप्लाय सुद्धा आले की आम्हाला या संघटनेचं या माध्यमातून आम्हाला काम करण्याची खूप इच्छा आहे। त्या सगळ्यांच्या आग्रहाखातर आपण या ठिकाणी आज या शाखेचं उद्घाटन केलं। या शाखेच्या माध्यमातून आपण कॉलेजमध्ये आगामी येणारे जे वर्षभरातले महापुरुषांचे जे छोटे मोठे जे कार्यक्रम आहे सर्व कार्यक्रम आपण या शाखेच्या माध्यमातून करणार आहोत। बऱ्याच इतिहासकारांनी चुकीचा इतिहास मांडून अनेक गैरसमज समाजामध्ये पसरवले, हे गैरसमज सगळे निघावे, ह्या सगळ्यांसमोर एक भारताचा खरा इतिहास जावा, त्यांना भारताचा खरा इतिहास समजावा, हिंदू धर्म नेमकी काय आहे या सगळ्या गोष्टी त्यांना समजाव्या। या शाखेच्या माध्यमातून आपण हे काम करणार आहोत जेणेकरून खरा इतिहास सगळ्यांसमोर मांडता येईल आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही विद्यार्थी असतील त्यांना कोणत्याही प्रकारचे काही प्रॉब्लेम असतील, अनेक मुलं मुली अशी आहेत की त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी सामोरं जावं लागतं, त्यांचा बसचा विषय असेल, कॉलेजमध्ये त्यांचा फीचा विषय असेल, त्यांच्याकडे पैशांच्या अडचणी असेल, अनेक प्रॉब्लेम असतात। त्यांना आव्हान करेल की त्यांनी आम्हाला संपर्क करून त्यांनी आम्हाला
100% आम्ही त्यांना त्या गोष्टीमध्ये मदत करू. खेड्यापाड्यातून येणाऱ्या ज्या मुली अनेक मुलींच्या कंप्लेंट आलेल्या आहेत की अनेक मुलं त्यांना बसमध्ये इथं आल्यानंतर अनेक मुलं त्रास देतात, मागे फिरतात. ह्या सगळ्या अशा ज्या कोण मुली असतील त्या मुलींसाठी एक हेल्पलाईन नंबर आपण 1-2 दिवसात इथं लावणार आहोत. तो नंबर 2 दिवसात लावल्यानंतर त्यांनी त्या नंबरवर संपर्क करावा. त्यांचं नाव, त्यांचं गाव सगळं गुपित ठेवण्यात येईल. त्यांना असणारी समस्या त्यांना सांगावी. त्यांना 100% मदत आमच्या संघटनेकडून आणि कॉलेज प्रशासनाकडून त्यांना होईल, ही जी हमी आत्ता देतो.